नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. कर्नाटकात खास करून उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तंबळ्या तयार करतात. तंबळी म्हणजे एक प्रकारची ओल्या खोबऱ्याची चटणी, पण यामध्ये चिंच, आमसूल न घालता ताक घातले जाते. ही तंबळी भातासोबत सर्व करतात. तर आज मी तुम्हा सर्वांसोबत ओव्याच्या पानांची तंबळी रेसिपी शेअर करणार आहे. ही ओव्याची पाने 8 ते 10 घेतली आहेत. जर तुमच्याजवळ ओव्याची पाने मोठ्या आकाराची असतील तर 4 ते 5 पाने घेऊ शकता. या कढईमध्ये मी 1 चमचा तेल घालते. तेलाऐवजी तूप सुद्धा घालू शकता. ही पाने या तेलामध्ये चांगली परतूया. ही पाने अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपण याप्रमाणे परतायची आहेत. आता ही पाने मी चांगली परतून घेतली आहेत. आता गॅस बंद केला आहे. 1 वाटी खोवलेला ओला नारळ, 1 मोठा चमचा जिरे, चवीप्रमाणे गूळ आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या आणि ही परतून घेतलेली ओव्याची पाने घेतली आहेत. ओव्याची पाने आता गार झाली आहेत. आता हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये बारीक वाटूया. हे वाटताना मी 1 वाटी पाणी घातलं होतं. आता हे वाटण या भांड्यात काढते. हे लहानसे पातेले भरून ताक घेतले आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडेसे वाटण लागले होते, त्यामुळे हे ताक मी या मिक्सरच्या भांड्यातच घातले आहे. आता हे वाटण सुद्धा यामध्ये घालूया. आता यामध्ये 1.5 चमचा मीठ घालते. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. ही तंबळी थोडीशी दाट आहे. आपण यामध्ये थोडेसे थंड पाणी घालूया. आता यामध्ये मी 1 वाटीभर थंड पाणी घालते. चांगले ढवळते. आता ही तंबळी तयार आहे. तंबळीवर घालण्यासाठी आपण एक फोडणी तयार करूया. या कढईमध्ये थोडेसे तेल घालते. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 लहान चमचा मोहरी घातली आहे. मोहरी आता चांगली तडतडली आहे. आता यामध्ये कढीपत्त्याची पाने आणि 1 सुकी मिरची घालते. अर्धा चमचा हळद घालते. आता ही फोडणी तयार आहे. ही फोडणी या ओव्याच्या पानाच्या तंबळीवर घालते. आता ही तंबळी तयार आहे. ही तंबळी तुम्ही भातासोबत सर्व करा. ही तंबळी अगदी तिखट अशी करायची नाही. ही चवीला अगदी छान लागते. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.